आज आमच्या शाळेत होता पेपर. मग काय निघेल ना मस्त पैकी डायरेक्ट फिरायला. अरे सॉरी, पेपरचं काम करायला. मग ते काम घेऊन झालं, पेपर गिपर दिसानी गेले बाहेर मस्त पैकी. येईल म्हटलं चाल बस स्टँड गिस्टँड जाऊ. बस स्टँड यायचं म्हटलं, हो बस का लागीन राहिली. बस लागली मग मस्त पैकी त्याच्यात बस मध्ये बशी गेला आणि डायरेक्ट घरी संदर्श त्या कोपऱ्याला मी या कोपऱ्याला. म्हटलं चालू दांड्या गिंड्या घेऊ मस्त पैकी. दांड्या गिंड्या खेळायला गेल्या मग नाचले. अरे बाप्पा असं नाचले याच्या अंगात बघत होते. म्हटलं काय करू झाला आता घुम बोवतला आता. एवढे नाचले भाऊ, कारण की देवी माताचं विसर्जन होतं डायरेक्ट. म्हणजे आता किती दिवसांना म्हणजे 1 वर्ष आपल्याला वेट करावं लागेल त्यासाठी. म्हटलं नाची घ्या रे. मग काय हो त्रिशूळ मी हातात दिलेला. म्हटलं चला हो आता त्रिशूळ मी हातात धरायचं चाललो तो. देवी गिवी मस्तपैकी गाडीत बसवलेली मस्तपैकी डायरेक्ट छो. बाप्पा किती लोक आले आमच्या मागे. म्हटलं चला हो आता तुम्ही पुरी गली. म्हटलं आता देवीला वाट लायपर्यंत चला थोडेसे 2 पळ पुढे. मग काय आले ना सगळी आलते बरं का. मग बाकीचे गाडीत गिडीत बसले. आणि पुढे बी आपला एक मंडळ एकदम भारी ढोलटा शिलची शिवाजी वाटा नाची घ्या आपण बॅड मोके करी मस्त पैकी. अंगे मोके करी घेतला डायरेक्ट गेले ना भाऊ मस्त पैकी. विसर्जनली गेले आणि गैर अंधार होता. म्हटलं घ्या हो देवी उतारा म्हटलं मस्त पैकी. पप्पा पा यांना गाडीचे लाईटर आले होता दाडी दिसत ना नो काही. मग काय म्हटलं चाललं काय करतात ते. मग म्हटलं चला आता लवकर देवी गिवी घ्या. तर मग काय उतरवली ना आपली देवी बी. मग काय 2-3 लोक जपणारे होते त्यांना जपाय मी गेला घरी मस्त पैकी. मम्मीनं दूध आहेत दिलं मला प्यायले. म्हटलं घ्या बोपली घ्या आता दूध आहेत मस्त पैकी. मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.